मागच्या ब्लॉगमध्ये मी म्हटलं होतं की आज शेवटचा गुरुवार आहे आणि आज मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार असल्यामुळे सकाळी म्हटलं जरा पुरणपोळीचा बेत ठरलेला होता. तर त्यासाठी मी सकाळी लवकर उठून डाळ कुकरला शिजवून घेतलेली होती आणि तोपर्यंत मी देवीची पूजा वगैरे करून घेतली होती, आरती करून घेतली होती आणि नंतर मी स्वयंपाकाला लागले होते. तर एका साईडला मी डाळ शिजायला घातलेली होती, त्यामध्ये मी साखर घालून वेलची पूड आणि मीठ घालून ते सारण बनवायला ठेवलेलं होतं. आणि दुसऱ्या साईडला मी आमटीची तयारी करत होते, कारण दोन्ही गॅस चालू होते. भरपूर सारी गडबड असल्यामुळे मी असं दोन्ही साईडला मल्टीटास्किंग कामं माझे चालू होते. तर तुम्ही बघा अशा पद्धतीचं इथं माझं पुरण झालेलं होतं. तर आणखीन थोडं वेळ आपल्याला हे घट्ट करावं लागतं, त्याशिवाय पुरण बनत नाही. आणि दुसऱ्या साईडला तर इथे म्हणजे आमटीसाठी मी वाटण काढत होते. तर यामध्ये मी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, अद्रक, लसूण आणि खोबरं असं सर्व मी इथं भाजून घेतलं होतं. तर आमच्या इकडे याला येळवण्याची आमटी म्हणतात, तर काही ठिकाणी याला कटाची आमटीही म्हणतात. तर तुमच्या इकडे या पद्धतीच्या आमटीला काय म्हणतात हे कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा. तर लहानपणापासून अशाच पद्धतीची आमटी मी पाहत आले, त्यामुळे अशीच मी आमटी बनवत असते. त्यामध्ये नवीन असं मी काय केलेलं नव्हतं. तर स्वयंपाक करून घेतला आणि देवीला छान असा नैवेद्य दाखवून घेतला. तर आज शेवटचा गुरुवार असल्यामुळे मी पुरणपोळीचा बेत केलेला होता. नंतर सुहासिनींना मी संध्याकाळी बोलवलं होतं. तर त्या आल्यानंतर मी इथे त्यांना पान, सुपारी, पुस्तक आणि केळी असं देऊन त्यांचं सर्वांना हळदी-कुंकू वगैरे लावून उद्यापन करून घेतलं. तर याचा डिटेल ब्लॉग मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तर तिथे जाऊन तुम्ही नक्कीच बघा.